गोष्ट फार मजेची आहे, जुन्या काळची आहे. आयुष्यामध्ये दोनच माणसं आपल्या लक्षात राहतात, एक आपली आई आणि दुसरे आपले गुरुजी. त्यात ते गुरुजी मारणारे असले तर जास्त लक्षात राहतात. आमच्या लहानपणी जे गुरुजी होते खूप मारायचे, तुम्हाला सांगतो. त्यांचं खरं नाव आम्हाला कधीच समजलं नाही, कारण आम्ही त्यांना मारकुटे मास्तर म्हणायचो. ते इतक्या जोरानं कान पिळायचे की आम्हाला वाटायचं कान दिवसभर फिरतोय आमचा घरा घरा घरा. कान चुकवायला गेलो की नाक पकडायचे, नाक चिमटीत आलं की वाटायचं आता याचा शेंडा जमिनीला टेकतो काय, इतकं जोरानं ओढायचे, सपासप छड्या. आणि त्यावेळेची गंमत तुम्हाला काय सांगायचं, आमचे दप्तर म्हणजे ह्या खताच्या गोण्या होत्या, सुफला युरियाच्या गोण्या, जणू आम्ही त्याचे ब्रँड ॲम्बेसिडर होतो त्या गोण्यांचे. कपडे म्हणजे फाटलेले असायचे, विजारीला मोठा टीव्हीचा चौकोन लावलेला वगैरे, फार माझा. पण त्याची लाज वाटत नसायची, कारण सगळ्यांना सारखंच असायचं. हे भात वगैरे त्यावेळेस नसायचं, तरी पोरं जिवंत होते. आता कसं काय ते देतात काय माहीत नाही, परंतु ते वातावरण फार वेगळं होतं. आणि आम्ही उशिरा वर्गात गेलो की गुरुजी बरोबर ओळखायचे कुठं गेला होता. त्यावेळेस अशी सोय नव्हती, डोकं दुखत होतं, गुरुजी म्हणायचे जीभ बाहेर काढून दाखव. जीभ जांभळी असली की ते समजून घ्यायचे जांभळं खायला गेला. हातापायावर ओरखाडे दिसले की कोणाचा तरी ऊस खायला गेला. हात चिकट असले की कुठंतरी गुराळात जाऊन यानं गुळ खाल्ला. ही ओळखण्याच्या पद्धती होत्या. करदुरा ओला असला की हा पोहायला गेला. मग ते सपासप आम्हाला मारायचे. फार आमचे काय विचारूच नका आमचं शिक्षण म्हणजे. पण एके दिवशी गंमत अशी झाली, त्यांची बदली झाली, आम्हाला इतका आनंद झाला. मी आईला जाऊन सांगितलं, आई जुने आता आमचे जुने गुरुजी गेले, आता आम्हाला नवीन गुरुजी आले. बाबा मागे उभे होते. ते म्हणाले या कार्ट्याचं लक्ष अभ्यासापेक्षा जुने नवे गुरुजी गेले आल्याकडे फार असतं म्हणे. याचं अक्षर पाहिलं का म्हणे, याच्या रू पाहिला का, ऋषीतला रू पाहिला. मी जर रू काढायला गेलो तर त्या रूच्या अलीकडचा भाग ऋषीच्या लोंबलेल्या दाढीसारखा असा खाली लोंबायचा, आणि पलीकडचा भाग ऋषीने हातात धरलेल्या कमंडलू सारखा दिसायचा. म्हणजे झुरळाच्या पायाला शाई लावून ते झुरळ कोऱ्या कागदावर सोडावं, तो कागद जसा दिसेल तशी माझी वही दिसायची. संसदेत जसे आमदार खासदार एकमेकांवर धावून जातात तशी माझी अक्षरं दिसायची, असे एकमेकांवर धावून गेल्यासारखं. म्हणजे मोडी लिपी सुद्धा लाजेल अशी माझी वही होती. बाबा म्हटले 4 वर्ष झाले चौथीत आहे, मला वाटतं याचं लग्न सुद्धा चौथीतच होईल. मी आपला हसायचो छानपैकी, पण त्यावेळी 4-4 वर्ष राहायचे चौथीमध्ये. मग आई म्हटली नव्या गुरुजींकडे जा आणि याच्यावर नीट लक्ष ठेवायला सांगा त्यांना. मी म्हटलं येणार नाही. बाबा म्हटले येणार नाही. त्यांनी हाक मारली मोठ्यानं, रामू. मी लहान असताना आमच्या वाड्यातलं हे प्रकरण, आमचा घरगडी होता असा दान चालत आला. त्याचं रूप माझ्या बालमनासमोर अजून जसंचे तसं आहे, तुम्हाला सांगतो. त्याच्या डोक्याचा पुढचा भाग नापीक जमिनीसारखा पडीक होता. त्यात आधेमध्ये उगवलेला केस कर्फ्यूच्या काळात रस्त्यावरून फिरणाऱ्या पोलिसासारखा दिसायचा. मध्येच उंच उभी असलेली शेंडी, तिकिटासाठी अडून बसलेली उमेदवारासारखी ताट. डोक्याचा मागचा भाग पायरी पायरीने केलेल्या भात शेतीसारखा. डोळे बटाट्यासारखे, नाक ठेचलेल्या खोबऱ्याच्या वाटीसारखे, मिशा खराट्यासारख्या. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे त्याचं पोट, ते भलतंच फाजील होतं. तो निघाला की ते त्याच्यापुढे 2 पावलं पळायचं. ते पोट पाहून कुणालाही अशी शंका यावी, म्हणजे आम्ही लहान असताना मला अशी शंका आली आहे त्याचं ते भलं मोठं पोट पाहून, की या राम्याचा लहानपणी लोकांनी प्रेमानं गालगुच्छा घेण्याऐवजी ढेरी गुच्छाच घेतला होता की काय. त्याच्या धोत्राला असंख्य निऱ्या होत्या. त्यातली एक निरी मात्र पक्षातून हाकलून दिलेले बंडखोर उमेदवारासाठी एका बाजूला तरंगलेली असायची. बाबा मला म्हटले याला उचल. त्यांनी अशी गोणी फिरून अशी पाठीवर टाकावी तसं मला उचललं. चला म्हणे. बाबा पुढे मी मागे. मी केकाटलो की तो अशी मुंडी दाबायचा माझी, म्हणजे बळी द्यायला एखादा बकरा न्यावा तशी माझी अवस्था. नवीन गुरुजींच्या खोलीवर आम्ही गेलो. गुरुजी काहीतरी वाचत बसलेले होते. मोठा वाडा होता, मध्ये एक छोटीशी खोली होती. बाहेर आंघोळीचा मोठा दगड होता, एक छोटीशी वेल होती, त्याला एक फूल आलेलं. असे शेलाटे अंगाचे गुरुजी, शेंड्यावर चष्मा, काहीतरी वाचत होते. त्यांच्यापर्यंत जाऊस तर एक सवय आम्हाला माहीत नव्हती त्यांची, फार गमतीशीर सवय. गुरुजी इतके कमी बोलत की कुणालाही असं वाटावं की देवानं यांच्या हृदयात शब्दाचा मोजकाच साठा दिलेला आहे आणि मरोस्तोर तो त्यांना जपून वापरायचा आहे. फक्त शब्दाला शब्द. अर्थात ते तिथं जाऊस तर आम्हाला माहीत नव्हतं. गेल्याबरोबर राम्यानं मला असं दानकन खाली फेकून दिलं. मी आपला कसाबसा ओरडत कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो घाबरत. बाबा गुरुजींच्या समोर उभे राहिले. सीतेला रामाच्या तावडीत देऊन पुन्हा परतणाऱ्या हनुमानासारखा राम्या असा
वाड्याच्या दरवाजात जाऊन उभा राहिला मी पळू नये म्हणून. आणि मग गुरुजी अतिशय कमी बोलतात हे समजण्याची पहिली वेळ. बाबा म्हटले नमस्कार. कोणीतरी धरून वर उचलावं तसं डोकं वर करत शांतपणे गुरुजी म्हणाले नमस्ते. हा माझा मुलगा गणू असू द्या, 4 वर्ष झाले चौथीत आहे, आता नाही राहणार. कसं काय? मी आलोय ना. अक्षर फार गिचमीड आहे याचं दिसतंय. कशावरून? चेहऱ्यावरून. त्याच्या की माझ्या? दोघांच्या. अभ्यासापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष आहे, आनुवंशिकता. असं म्हटल्याबरोबर बाबांनी चटकन विषय बदलला. बरं काही मदत लागली तर कळवा. बरं मग आजचं जेवण पाठवू का? नको. का बरं? उपवास. काही फराळाचं वगैरे? नको. का बरं? निरंकार. निर्विकार चेहऱ्यानं गुरुजी म्हणाले आणि बाबा मला घेऊन बाहेर पडले. घरी आल्याबरोबर आईला म्हणाले पोरगं शिकलं. गुरुजींच्या तोंडात शब्द नाहीत आणि याच्या डोक्यात अक्कल नाही. काही खरं नाही, हा शिकणारच नाही म्हणे. अजून 5 वर्ष हा चौथीतच राहणार. मग इतके कमी बोलणारे गुरुजी वर्गात कसं शिकवत असतील बुवा? साऱ्या गावाला उत्सुकता होती वर्गात बोलत असतील की नाही. पण त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय सोपी होती. त्यांनी पहिल्या दिवशी एकाला उभा केला. वा काय वाचू गुरुजी? बोटे काप. बोटे काप. घाबरलो. बोटे काप म्हणजे काय? मग त्यांनी इतिहासाचं पुस्तक पुढं पकडलं. शाहिस्ते खानाची बोटे कापलेला प्रसंग हे वाच. बोटे काप म्हणजे हे वाच. मग त्यानं तो प्रसंग वाचायचा. पुढं पुढे आमच्या इतकं अंगवळणी पडलं, मुलं उभे राहून विचारायला लागले गुरुजी पोट फाडू? फाड. मग महाराजांनी अफजल खानाचं फाडलेलं पोट. गुरुजी जंगलात शिरू? शिर. मग सूचीपर्णी अरण्याची माहिती. गुरुजी मासे धरू? धर. मग मासेमारी. गुरुजी पाऊस पाडू? पाड. मग पर्जन्य चक्र. असं कमी शब्दात आमचं शिकणं आणि शिकवणं सुरू झालं. आमच्या वर्गामध्ये गांप्या नावाचा एक चावट मुलगा होता. त्याने एके दिवशी उभं राहून विचारलं गुरुजींना, गुरुजी बाजी प्रभू पावनखिंडीत कसे लढले सांगता का? आता इतकं मोठं वर्णन करणं म्हणजे गुरुजींच्या अगदी जीवावर बेतलं. परंतु महाराजांनी जसा गडावरून निसटण्यासाठी मार्ग शोधला होता तसा गुरुजींनी या संकटातून मार्ग शोधला. टेबलावरची छडी उचलली, तलवार. स्वतःकडे बोट करत म्हणाले प्रभू, आणि वर्गाच्या दरवाजात जाऊन म्हणाली खिंड. आणि प्रभूंनी फिरवली नसेल इतक्या जोरानं ती छडी म्हणजे तलवार गरगर गरगर फिरून प्रभू कसे लढले असतील याचं प्रात्यक्षिक ते आम्हाला दाखवायला लागले. त्या नादामध्ये ती छडी 2-3 वेळेस त्यांच्या डोक्यात जाऊन आपटली आणि तेथे टेंगळी उगून किल्ल्यावरच्या बुर्जासारखी दिसायला लागली. शेवटी शत्रू आपल्याकडे येणं म्हणून गुरुजी शत्रू शिरले आमच्यामध्ये. आणि हत्तीच्या पायाखाली चिरले गेले सैन्य तसे आम्ही त्यांच्या पायाखाली चिरले जाऊ लागलो. कोणाच्या पाट्या फुटल्या, पेन फुटले. सगळा वर्ग युद्धभूमी रक्तरंजित व्हावी तसा शाही रंजित होऊन गेला. मुलींचा कबिला मात्र एका बाजूला सुरक्षित होता. प्रभूंनी बराच धिंगाणा घातला वर्गात. पुन्हा मोकळ्या खिंडीची आठवण झाली. दरवाज्यात गेले, छडी फिरवायला लागले. आता हे कधी संपणार याची भीती आम्हाला असतानाच गांप्या उठला. त्यानं गुरुजींपुढे जाऊन करंगळीवर केली. हा गांप्या नसून शत्रूच्या सैन्यातलं सैनिक आहे असं समजून गुरुजींनी गांप्यावर सापकन वार केला. गांप्या धारातीर्थी कोसळला. अर्थात ज्यासाठी तो बाहेर निघाला होता त्यासाठी त्याला बाहेर जायची गरज पडलीच नाही. कसा बसा कुत्र्यासारखा खोडत खोडत आमच्या येऊन बसला. आता हे कधी संपणार बुवा याची भीती आम्हाला असताच मुली तर बेदरून गेल्या. शाळेची घंटा झाली. ही शाळेची घंटा नसून महाराज गडावर पोहोचल्यानं उडालेली इशारतीची तोप आहे असं समजून गुरुजी थाडकन दरवाजात कोसळले आणि प्रभू पडले रे असं ओरडत मुलं त्यांना तोडत बाहेर पळाले. गांप्यानं हेडमास्तरांना जाऊन सांगितलं. गुरुजी गेले. कारण त्याला प्रभू गेल्याचं माहिती होतं. हेडमास्तरांनी धोतरवर पकडलं, लुकलुकू धावत आले. दरवाज्यामध्ये आले. गुरुजी क्षीणपणे दरवाज्यात पडलेले. ते मध्येच अशी छडीवर करायचे हर हर महादेव असो. हेडमास्तर असे सावधगिरीनं त्यांच्या जवळ गेले. गुरुजी उठा. कोण? मी हेडमास्तर. खिंडीत काय करता? गुरुजी उठण्याचं चिन्ह दिसेना. मग हेडमास्तरांनी त्यांना जोरात हलवला. गुरुजी उठा. कोण? उठा मी शिवछत्रपती. तेव्हा गुरुजी ताडकन उठ. काय त्या शब्दामध्ये ताकद आहे.
अशा गुरुजींच्या खोलीवर आम्ही अभ्यासासाठी जायचो, परंतु अभ्यास बाजूला राहायचा आणि त्यांना स्वयंपाकात आम्हाला मदत करावी लागायची. त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे तांदळाचा भात किंवा गरा भाजून केलेला शिरा. शिरा चांगला झाला की ते खायचे आम्ही पाहायचो, आणि त्यात काही बिघाड झाला की आम्ही खायचो ते पाहायचे. एके दिवशी असाच शिरा समोर आला, तो खावा की प्यावा? गुरुजी म्हणाले प्या. बुरुक बुरुक करत पिऊन टाकला. दुसऱ्या वेळेस असाच भ्रष्ट शिरा समोर आला, तो पाहून अंगातल्या साऱ्या शिरा थरारल्या. कसा बसा चमचा त्यात घातला, वर उचलला तर हट्टी बालकानं बापा मागं लागावं तशी प्लेटही चमच्यावर वर निघाली. शेवटी प्लेट एका हातानं दाबली, चमच्यावर उचलला तर मध्ये लांबलचक तार लोंबली. कसा बसा घास तोंडात घातला तर आम्हाला कुणालाच तासभर बोलता येईना. अहो, कोलंबसनं अमेरिका खंडाचा शोध लावला, परंतु गुरुजींनी स्टोव समोर बसल्या जागी भाकरीच्या रूपात अनेक खंडांचा शोध लावला. एखादी वेडीवाकडी भाकरी आशिया, युरोप, खूप ठिकाणी जळालेली अफगाणिस्तान. त्यांनी एके दिवशी आमच्या समोर एक भाकरी अशी पकडली, तिचा एक तुकडा असा तुटण्याच्या बेतात होता. त्यांनी विचारलं काय? आम्ही म्हटलं काय आहे गुरुजी? ते म्हटले भारत. आणि तो तुकडा काश्मीर. मग कसं काय गुरुजी? मग भाकरीच्या कच्च्या काठावरून बोट फिरवत ते म्हणाले आपलं धोरण, पण ते कच्चं धोरण काढण्या इतकं त्यावेळेस आमचं वय पक्कं नव्हतं. अशीच दुपारची वेळ, आम्ही काहीतरी अभ्यास करत बसलेलो, गुरुजी शांतपणे खुर्चीवर बसलेले, आणि अचानक त्या भागाचे साहेब वर्गात आले. साहेब वर्गात आले तरी मुलं बसलेले, गुरुजी बसलेले. त्यांच्यातला अधिकारी संतापला. ते मोठ्यानं ओरडले, गुरुजी हो मी आलेलो दिसलं नाही का? दिसलं. मग मुलं बसलेले, मुलंच ते, उभे करा ना. करतो ना उभे. आम्ही उभे राहिलो, साहेब खाली बसले. हां बसा बसा बसा. पोर्शन किती झाला? निम्मा. आत्ताशी? नाही. मग पहिल्यापासून. पहिल्यापासून? जूनमध्ये काय केलं? सर्वे. जुलै निवडणूक. ऑगस्ट प्रौढ साक्षर. तुमचा वर्ग निरक्षर. मराठी किती झालं? बरंच. तो साने गुरुजींचा धडा शिकवला का? हो. काय काय हो म्हणता? तो धडाच नाही तुमच्या वर्गाला? नसेल. कमाल आहे, असू द्या. भूगोल पाऊस पाडला. इतिहास लग्न लावलं. कुणाचं? आधी कोंडाणा. मग साहेबांनी मिस्किलपणे विचारलं, तुम्ही नाही गेले का लग्नाला? नाही. का बरं? पत्रिका नव्हती. गुरुजींच्या शांत बोलण्यावर साहेब संतापले. मुलांना काय येतं का? त्यांनाच माहीत. उभे करा ना. करतो ना उभे. म्हणारे कविता. मग ती रघुनाथ पंडितांची कठीण समय येता. समयच कठीण होता. ती कविता आहे. म्हटलं बसा 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 बसा. मला उभं केलं. काय काय येतं? म्हटलं सगळं येतं. तू काही येत नाही असं म्हणतच नाही. म्हटलं गुरुजींनी सांगितलं. साहेबांनी काही विचारू, येत नाही म्हणायचं नाही. साहेब म्हटले सांग आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? म्हटलं कोंबडी. साहेब अशी कोंबडीची मान पेरगाळ्यासारखी क्या काटली? कोणी सांगितलं? गुरुजींनी. का हो गुरुजी? हो. कसं काय? त्यालाच विचारा. सांग रे सांग. मग कधीतरी गुरुजींनी वहीत लिहून दिलेलं मी वाचायला सुरुवात केली. कोंबडीमुळं अनेक अवघड कामं सोपी होतात, अनेक गरम अधिकारी नरम होतात. हे ऐकल्याबरोबर साहेब असे कढईतल्या लयासारखे ताड ताड उडायला लागले. काहीतरी खरडलं, लिहिलं वगैरे, निघाल्यावर दरवाजात गेल्याबरोबर गुरुजी त्यांना असे आडवे झाले. साहेब जेवण? मग काय तासा जाऊ? काय करू? आणि इतक्या वेळ वरच्या पट्टीत बोलणारे साहेब अगदी हळू आवाजात म्हणाले राष्ट्रीय पक्षीच करा. आणि ते असं म्हटल्याबरोबर एकदम राष्ट्रीय पातळीवरच्या हालचाली सुरू झाल्या. आमच्या शेजारी जो होतं सपर वगैरे होतं त्याच्याकडे कोंबड्या होत्या. आम्ही त्या कोंबड्यांमागं धावतोय. शेवटी गुरुजी मदतीला आले, मुख्याध्यापक मदतीला आले, तरी कोंबडी हाती लागेना. शेवटी साहेब रणांगणात उतरले. कोंबडी बोराटीच्या झापात शिरली. साहेब संतापले, तेही मागून शिरले. आतून बराच वेळ आवाज येत राहिला. कधी साहेब ओरडायचे, कधी कोंबडी ओरडायची. थोड्या वेळानं साहेब बाहेर आले. सगळ्या अंगावर असे रक्ताचे पाट, कपडे फाटलेले, पण चेहऱ्यावर आनंद, कारण हातामध्ये राष्ट्रीय पक्षी. मग तो सगळा कार्यक्रम झाला. साहेब जेवले आणि एक राष्ट्रीय ढेकर देऊन साहेब निघून गेले. ते गेल्यानंतर महिनाभरातच गुरुजींची बदली झाली
आणि निरोप समारंभामध्ये त्यांच्या कानाशी जाऊन मी विचारलं, गुरुजी आता तरी सांगा तुम्ही एवढे कमी का बोलत? आणि आल्यापासूनचं सगळ्यात मोठं वाक्य गुरुजींनी उच्चारलं, सांगितलं असतं बाळ पण त्याचं उत्तर फार मोठं आहे. असं म्हणून गेले ते गेले, पुन्हा काही आम्हाला दिसले नाही. ते जगदाळे गुरुजी जर तुम्हाला कुठं भेटले तर तुम्ही त्यांना विचारा, गुरुजी तुम्ही एवढे कमी का बोलता? धन्यवाद.